थेट आशाताईंचं गाणं ऐकणं शक्य होणार नाही आहे, मात्र त्यांनी ध्वनिचित्रमुद्रित केलेल्या अनेक गाण्यांनी आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत, त्या आपल्यासोबत राहणार आहेत. तर आपण ही 5 दृश्य पाहतोय. अभिनेता रितेश देशमुख, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री तब्बू राकेश रोशन यांनी आशाताईंचं त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. आशाताईंनी मराठी, हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायलेली आहे. पंजाबी, गुजराती, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या गायनाच्या जोरावर ती गाणीसुद्धा अजरामर केली. इतकंच नाही तर परदेशामध्ये सुद्धा त्यांनी अनेक स्टेज शो केलेले आहेत आणि सगळ्यांची वाहवा मिळवली आहे. आशाताईंनी आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं होतं, आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी एकदा म्हटलेलं होतं की मला जर पुन्हा जन्म मिळाला तर मला आशा भोसलेच व्हायला आवडेल. मात्र त्यावेळेला मात्र माझं जे अपूर्ण राहिलेलं जे एक स्वप्न आहे ते मला साकार करायचं आहे. मी शिक्षण घेतलेलं नाही आहे, तर पुढच्या जन्मी जेव्हा मला जन्म मिळेल तेव्हा मी उच्च शिक्षित होईन, चांगलं शिक्षण घेईन आणि नव्यानं आपल्या भारतीय संगीताला जगभरात पोहोचवेन, अशा भावना त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या होत्या. आता आपण ही दृश्य पाहतोय. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले बसलेले आहेत आणि उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे बसलेले आहेत. आशाताईंची नातसुद्धा आलेली आहे.